नमस्कार, मी ऋतुजा परब तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज शनिवार आहे आणि आज एक मीडियाचा इव्हेंट आहे म्हणून मी चालले आहे बाहेर साकी नाक्याला। तर महाराष्ट्राचा सुपरस्टार अभिनेता अंकुश चौधरी, अंकुश दादाचा सिनेमा येतोय PSI अर्जुन। तर त्याचा आज ट्रेलर लॉन्च आहे आणि काहीतरी मोठा इव्हेंट आहे। तर तिथे मी चाललेले आहे, नेहा पण येणार आहे आणि बाकीचे माझे मीडियाचे सहकारी पण असतील। तर मी इतर वेळी तुम्हाला नेहमी म्हणत असते की माझे बाकीचे सहकारी असणार आहेत मीडियातले, तर मी कधीच तुम्हाला दाखवत नाही, पण आज मी प्रयत्न करणार आहे प्रॉपर ब्लॉग बनवण्याचा, तुम्हाला दाखवेन मी। म्हणजे थोडं गडबड तर असेलच कारण खूप मोठा इव्हेंट आहे, पण मला जेवढं शक्य होईल मी सगळं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे या ब्लॉगमध्ये की ट्रेलर लॉन्च सोहळा कसा होतो वगैरे। तर आता मी निघते घरातना कारण मला आता 11 पर्यंत पोहोचायचं आहे आणि शार्प 10 वाजलेले आहेत। तर आता मी लगेच निघते। आपण आता तिकडे थेट भेटूयात SJ स्टुडिओला, साकी नाक्याला मी चालले आहे तिकडे, किंवा मग नेहा भेटेल तेव्हा मी पुन्हा ब्लॉग कंटिन्यू करते। तर आम्ही आता पोहोचलो आहोत SJ स्टुडिओला। हे घ्या, मी तुम्हाला 3 रुपये हे बघा SJ स्टुडिओ, हा SJ स्टुडिओ आहे। हो, मला माहिती आहे का ते। आणि हे बघ, हे अगं हे बघ नाही आहे पण किती वेगळंच आहे, मध्ये कॅन्टीन पण आहे। अच्छा, ती तन्वी मुंडलेची जी सिरियल आहे, म्हणजे मोस्टली सिरियल मधले जे जेलचे सीन्स आहेत ना ते इथे होतात। जसं की भाग्य दिले तू मला, कलर्स मराठीवर लागायची माहिती ना, विवेक सांगळे, तन्वी मुंडे आणि निवेदिता सराफ, तर त्यांचा जेलमधला सिक्वेन्स पण इथे शूट झालेला, तेव्हा मी इथे आले होते। आणि आय थिंक मी ढोलकीच्या तालावरसाठी पण इथे आले होते। सो इथे रियालिटी शोजचं पण होतं काही। हे बघा, आता इथे नागपूर पोलीस ठाणे, फक्त वरचं बदलत असतं। हो, ते बघा पोलीस स्टेशनचा सेट बनवलाय आणि तिथे हिंदी मालिकेचा पण आहे, काहीतरी पोस्टर लावलंय भाग्यांचा सेट। अच्छा, बरेच सेट आहेत आणि हे बघा इथे पण काहीतरी आहे। हो नेहा, आपल्या इथे सगळेजण जमले असते। आतमध्ये तुरुंग देखील आहे खरं। मग चला बघूया तुरुंग। आपण आता आत जाऊ। तर आम्ही आता पोहोचलो आहे SJ स्टुडिओला आणि PSI अर्जुन सिनेमाचं पोस्टर लावलं आहे समोर आणि इथे हे पोलीस स्टेशनचं पण हे बनवलं आहे। तर आम्ही आतमध्ये जातो आहे आता। तर ही मधुरा आहे, मधुराचं पण चॅनल आहे कलाकृती मीडिया। हो हो, आवडेलच नक्की। बाई काय हा प्रकार। हाय, छान, मी मस्त। हो, याचंही चॅनल आहे, काय नाव आहे चॅनलचं? मराठी वर्ल्ड एंटरटेनमेंट। इथे सगळ्यांचंच चॅनल आहे, यूट्यूब चॅनल, आणि सगळेच कलाकारांचे इंटरव्ह्यू घेतात। माझा इंटरव्ह्यू चालेल का? नाही, मी ओळख करून देते। अरे मी बऱ्याच दिवसांपासून ना व्लॉगमध्ये म्हणते की बाकीचे सगळे आहेत त्यांची ओळख करून देईन, आज योग आला। हो हो, तिची केली ओळख मी। हो, आणि जास्त अनुभवी पण आहे। अगं कामाच्याच बाबतीत नाही, अजून काय। परत बोलू। आम्ही आता जेल बघायला आलो आहे। खऱ्या आयुष्यात तर कधी योग आला नाही, पण ॲटलिस्ट स्टेटवरचा तरी बघूया म्हटलं। अगदी प्रॉपर जेलचंच हे दिलंय बघा ना। ते जे गुंड दिसतात ना, असे नको, आणि ते नाही का सीने अशाच ठिकाणी। अच्छा, आज आपण फक्त व्लॉग करणार आहोत। हे इथे ह्यांचा कॅन्टीन आहे, म्हणजे या स्टुडिओमध्ये। हो, ते बंद झालं आता। नाकात गेला तो। अरे तू पण ये ना। आम्ही येतो।
वाव. दिसत पण नाही ना. अरे यांचंच आहे इथं बसून येतो आपण. हे किती मस्त आहे ना हे. हे बघ मधुरा आय लव्ह हे त्यांचंच आहे कॅन्टीन वाल्यांचंच आहे. भारी आहे ना. हो ही डायरी मस्त आहे. तू बसू शकते इथं. हो आपण बसू एकच येऊया. अच्छा तुम्ही काहीतरी खाऊ मागवलंय का. हो सँडविच भूक आता हे बघ बाहेर एवढं उकडत आहे ना. बाबा 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 बाबा. इथे छान वाटतं. ह्या कॅन्टीनमध्ये जरा AC आहे. मला ना इथली वाईब खूपच आवडली आहे. खूप मस्त आहे. इथे छान असे फोटो फ्रेम्स पण लावले आहेत आणि मुळात म्हणजे इथे ना AC आहे त्यामुळे छान असं गार वाटत आहे. आणि इथे बाकीच्या गोष्टी पण आहेत. हो विक्री कॅप वगैरे आहेत. टी-शर्ट्स आहेत आणि हे बघा त्याला काय म्हणतात ना. हे क्लॅप वाला असतं ना. क्लॅपच म्हणतात त्याला. छान मस्त प्रिंट केलेलं आहे. गाडी टाळी म्हणून टाळी. फुटलं ना तर पैसे नाही तिथे आपल्याकडे. ठेव तिथे. आणि खूप मस्त मस्त गोष्टी आहेत. मॅग्नेट्स आहेत मॅग्नेट. हे मॅग्नेट्स आहेत. मोस्टली ते आर्टिस्ट येतात ना मग त्यांच्यासाठी रिलेट करण्याचं हे. मॅग्नेट कितीचे आहे. 200 रुपये. 200ला आहे. चांगले आहेत पण. सुंदर आहे आणि बॉलिवूडची वाईफ खूप छान येते या स्टुडिओमध्ये. हे फ्रीज मॅग्नेट ना इथे असे लावले आहेत त्यांनी. हो तुम्हाला विकत घ्यायचे असेल तर कधी SJ स्टुडिओला आलात तर घेऊ शकता. हे नवीनच बनलं आहे ना काका. आधी दुसरं कॅन्टीन होतं. गरीबाचा जर्मन शेपर्ड बारीक. पाहिलेला आहे. या सिनेमाचा टीझर आपण पाहिलेला आहे. या सिनेमातले 3 गाणं सुद्धा आपण सोशल मीडियावर बघितलं. त्यामुळे आजचा जो कार्यक्रम आहे तो आहे ट्रेलर लॉन्च करण्याचा. या चित्रपटाचा ट्रेलर आपण आज पाहणार आहोत. वेगवेगळ्या अर्थाने हा सिनेमा खरंतर खास आहे कारण ह्याला आणि ह्याला फिरताना बघितलं म्हणजे असे केस बांधलेला कुठला पोलीस असतो. हे काय फिरताय कोण आहे ते. मला वाटतं बाजूला शूटिंग चालू असेल स्टुडिओ आहे तिथले असेल. तुम्ही डान्ससाठी आला. हो क्या काय नाव. माझ्या मुलाचं नाव क्या. शाहीर केल्यानंतर माझी खूप इच्छा झाली होती की आता एखादं डॅशिंग रोल करूया. ऍक्शन ज्याचे डायलॉग्स असतील डायलॉग्स ऐकून लोक टाळ्या वाजवतील शिट्या वाजवतील. आणि त्यानंतर ही फिल्म माझ्याकडे आहे. मी चॉईस प्रोड्युसरने डिरेक्टरना दिली होती की ही गोष्ट करायची का ही गोष्ट करायची. तर त्याच्यावर भूषण पटेलचं एक्सपिरियन्स माणूस आहे. हिंदीमध्ये काम केलेलं माणूस आहे. त्यांनी मला सांगितलं की ही करूया. ही कमर्शियल फिल्म आहे. तर मी म्हटलं तुम्ही म्हणत असाल तर नक्कीच चांगली आहे म्हणून मी ही करायचं ठरवलं. आणि मला माहिती होतं की ह्याच्यात
जे मी कॅरेक्टर करतोय त्याच्यामध्ये डायलॉग्स भारी भारी डायलॉग्स आहेत. इव्हन बाकीच्या कॅरेक्टरना पण चांगले चांगले डायलॉग्स आहेत. ॲक्शन खूप छान आहे आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने मराठी फिल्ममध्ये ॲक्शन हवी आहे असं लोक म्हणत असतात त्या पद्धतीची ॲक्शन या फिल्ममध्ये आहे. सगळ्यांनाच मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या आयुष्यातला पोलिसी अनुभव म्हणजे पोलिसांकडून तुम्हाला कुठलाही आलेला एक अनुभव मला एक काय सो पोलिसांबद्दल मी काय सांगणार, मी जिथे राहतो भोईवाडा किंवा परेल तो माझा सगळा सराउंडिंग तो पोलिसांचाच आहे. सगळे मित्र पोलीसच आहेत. माझ्यासमोर म्हणजे त्यांचे जे वडील होते जे पोलीस होते त्यांची मुलं देखील पोलीस झाल्यानंतर देखील ते माझे मित्र आहेत अजूनही. सो माझा आणि त्यांचा करिअर खूप चांगला आहे आजपर्यंत, म्हणून आजपर्यंत मला त्यांनी पकडलं नाही पण आज तो अनुभव पण मी घेऊन काढला. मी हैदराबादला एका शूटसाठी चालवतो. अगदी सुरुवातीचे दिवस असतील, मला वाटतं 25-1 वर्षापूर्वीची तरी नक्कीची गोष्ट आहे. आणि त्यावेळेस तिकीट जवळ बाळगावं लागायचं ट्रेननी जायचे हैदराबाद. आणि माझं तिकीट घरी नाही घाईमध्ये आणि मी ट्रेनमध्ये चढलो बसलो आणि मग मला सांगितलं की नाही तुम्हाला पैसे परत भरावे लागतील सगळे. अहो तिकीट आहे माझं हेच आहे, आता काय त्याच्यावर दुसरं कोणी येणार का मला सांगा. जे काही आमची चर्चा झाली त्याच्यावर त्यांनी ऐकलं नाही. माझ्या खिशात त्यावेळेस ते काही 1000-1200 रुपये तिकीट होतं. ते भरल्यानंतर माझ्याकडे पैसे उरले. म्हणजे मी इकडून तिकडून काढून ते सगळे तिकीटाचे पैसे भरले. आणि मग रात्री जेवायचा प्रश्न, त्याचं जेवण नाही. ही सगळी जी बडबड होती ती सगळ्या झाल्यानंतर झाली की ते तिकीटच राहिलं वगैरे काहीतरी ॲक्टर मिळते आणि त्यांना जायचं होतं. ती चर्चा सगळ्यांनी ऐकली आणि नंतर मग जेवायचा मला प्रश्न म्हणून मी काही जेवायची ऑर्डर दिलीच नाही आणि वर जाऊन झोपलं. म्हणजे आता सकाळी तिथे गेल्यानंतर काय बघायचं आपण बघू. तितक्यात मी टाइम पोलिसाला ते कळलं जो याच्यामध्ये होता कंपार्टमेंटमध्ये रात्रीचे पोलीस हिंडतात. त्यांनी मला उठवलं, तुमचं काय तिकीट हरवलं आणि पैसे सगळेच संपले. म्हणजे हो ते असं झालं गोळ केलं. त्यावेळी ते सोलापूरला एक माझे मित्र आहेत ते मला पैसे आणून देते. काळजी करू मी जेवण सांगितले माझ्याकडे तुमची जेवा. तर मला वाटतं की हे त्यांना त्यांच्या कानावर गेलं की माझ्याकडे जेवायला पैसे नाही. तर त्यांनी एवढे करून की मी तुला जेवू घालतो तू काय कसं होत काय. तर हा एक माझा छान पोलीस बद्दलचा अनुभव. मी मळला क्राईम पेट्रोलचं शूटिंग करत होतो आणि मी असं कॉस्ट्युम मध्ये गाडी टर्न मारून येणार होती. म्हटलं थांब मी आहे पुढं, मी थांबतो मी थांबतो. आणि बुलेटवरती एक पोलीस इन्स्पेक्टर गेला, ती बघितला गेला, ब्रेक मारला, परत आला, परत राऊंडमधून गेला, 2-3 राऊंड मारले. शेवटी तो आला चौथ्यांना, गाडी स्टँडला लावली. सर मी का बोललो, आपण कुठल्या पोलीस स्टेशनला एकत्र काम केलं. नाही मी पोलीस नाही ना, मला माहिती आहे. आपण कुठल्या पोलीस स्टेशनला होतो ते मला सांगा. मी 3 वेळा राऊंड मारला. मी विचार करतोय तुम्हाला आपण कुठल्या तरी काम केलं पोलीस स्टेशनला, कुठलं पोलीस स्टेशन. अहो मी खरा इन्स्पेक्टर नाही आहे, मी क्राईम पेट्रोल मधला इन्स्पेक्टर आहे. वाटत नाही माझ्याबरोबर कधी असा काही किस्सा घडलेला नाही. पण मी इतक्या वेळेस इन्स्पेक्टरचा रोल केलेत ना की आता माझ्यावरती पोलीस केसही होऊ शकत. खूप 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 कमाल एक्सपिरियन्सेस आहेत तुमचे आणि यापैकी बरेच चांगले वाईट छान अनुभव आपल्याला या चित्रपटातून सुद्धा पाहायला मिळतील याची मला नक्कीच अपेक्षा आहे. आणि सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद करते, तुम्ही इतका छान प्रोजेक्ट आपल्यासाठी घेऊन आलेला आहात.